लागणारं साहित्य बघूया। एका नारळाचं खोबरं घेतलंय, वाटीने मोजलं स्टीलच्या वाटीने तर 3 वाट्या आहे। त्यानंतर अर्धी वाटी हालीम, 2 वाट्या गूळ, नारळाचं पाणी, बदामाचे तुकडे, वेलची अर्धा चमचा आणि आपल्याला तूप लागणार आहे। चला तर मग आपण सुरुवात करूया। मी इथे कढई तापायला ठेवली आहे। आता आपण त्याच्यामध्ये हालीम भाजून घेऊया। हे हालीम जसं सब्जासारखे थोडे बुळबुळीत असतात, म्हणजे पाण्यात घातले की ते बुळबुळीत होतात, म्हणून असे थोडे भाजून घेतले की ते बुळबुळीत होणार नाही। आता आपल्याला हे भाजून नारळाच्या पाण्यात भिजत घालायचे। हे बघा आता थोडे फटफटायला लागले आहे, आवाज बघा। आता आपण काढून घेऊया। आपल्याला हे जास्त भाजायचे नाहीये, बघा अजून फटफटतायत। हे हालीम आता आपल्याला थंड करायला ठेवायचे आहे। थंड झाल्यानंतर मग आपण नारळाच्या पाण्यात भिजवणार आहोत। हे बघा हे आता थंड झाले आहेत हालीम। आता 15-20 मिनिटासाठी आपण नारळाच्या पाण्यात भिजत ठेवूया। हालीम भिजून आता 20 मिनिटं झालेली आहे। आता आपण पुढची रेसिपी करायला घेऊया। आता इथे मी पॅन गरम करत ठेवलाय, त्याच्यामध्ये 1 चमचा तूप घालून घेते आणि आपण बदाम भाजून घेऊया। आता हे बदाम भाजून झाले आहे। आता आपण अजून 1 चमचा याच्यामध्ये तूप टाकूया आणि गूळ घालून घेऊया। लगेचच आपण याच्यावर हालीम घालून घेऊया। लगेचच आपण खोबरं पण घालून घेऊया। आता हे आपल्याला चांगलं गूळ विरघळेपर्यंत आपल्याला असं परतत राहायचंय। गॅस बारीकच ठेवायचा। हे हालीमचे लाडू मला माझ्या आत्तेकडून मी शिकली आहे। आता गूळ विरघळायला आलाय, अजून आपल्याला तो बराच वेळ लागलेला घट्ट व्हायला। हिवाळ्यात हे लाडू महिलांनी खास करून खाल्ले पाहिजे, शिवाय डिलिव्हरी झाल्यानंतर सुद्धा हे लाडू खायला देतात। कंबरदुखीला पण हे लाडू खूप चांगले असतात। होत आलं की नाही ते बघायसाठी आपण थोडस असं घेऊन हातात गोळावतो की बघायचं। गोळा होतोय, आपण वेलची घालून गॅस बंद करूया। आता आपल्याला हे थंड झाल्यावर आपण याचे लाडू वळणार आहोत। बघा आता हे आपलं मिश्रण थंड झालंय। आता आपण याचे लाडू वळून घेऊया। सुकणार वगैरे असा काही प्रॉब्लेम येत नाही। आपले हिवाळा स्पेशल हालीमचे लाडू तयार आहे। तुम्ही सुद्धा माझ्या पद्धतीने करून बघा आणि कसे झाले ते कमेंट्स मध्ये सांगा। माझ्या चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।